आणि एक अतिशय महत्त्वाची बातमी, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात अर्ध्या टक्क्यांची कपात जाहीर केली आहे। अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 50 बेसिक पॉइंटची कपात केलेली आहे। आता अमेरिकेतील व्याजदर हे वाढलेला आहे। अमेरिकन अर्थव्यवस्थेत घसरलेला रोजगार निर्मितीचा दर आणि महागाईचा घसरलेला निर्देशांक या दोन्हींचा विचार करून अमेरिकन रिझर्व्ह बँकेने ही व्याजदर कपात जाहीर केलेली आहे। या व्याजदर कपातीमुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून भारतीय बाजारातही व्याजदर कपातीचे सकारात्मक परिणाम अपेक्षित आहेत। युरोपियन सेंट्रल बँकेने याआधीच व्याजाचे दर कमी करण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे अमेरिकन रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या व्याजदर कपातीमुळे संपूर्ण जगात व्याजदर कपातीचे नवं सत्र सुरू होण्याची शक्यता आहे। जर तसं झालं तर भारतासह अनेक विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये खासगी गुंतवणुकीचं प्रमाण वाढेल आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेला गती मिळायला पोषक वातावरण निर्माण होईल, असं अर्थतज्ञांचं मत आहे। परिणामी भारतीय शेअर बाजारात सुरू असलेली तेजी पुढचे काही दिवस अशीच सुरू राहील असं चित्र दिसतंय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आणि बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत अर्थतज्ञ उदय तांदळकर आपल्यासोबत आहेत। उदयजी, तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये प्रथमतः खूप खूप स्वागत आहे। अमेरिकेत व्याजदरात कपात करण्यात आलेली आहे, याचे भारतीय शेअर बाजारावर कसे परिणाम पाहायला मिळतील? नमस्कार। सर्वप्रथम आपण बघितलं तर जे चढे दर होते अमेरिकेमध्ये, तर आपल्याकडे एकतर त्याला आपण म्हणतो महागाई ही अंगवळणी पडलेली आहे वर्षानुवर्ष। पण अमेरिकेमध्ये महागाईचे दर हे साधारण 1.5 ते 2% टप्प्यात, जास्तीत जास्त 2.5% टप्प्यात असायचे। पण 2020 सालापासून जेव्हापासून कोरोनाचा हा मोठा परिणाम झाला, त्यानंतर हे व्याजदर वाढत गेले। अर्थात त्यासाठी वेगवेगळ्या जगातल्या ज्या सेंट्रल बँक्स आहेत, मध्यवर्ती बँका, त्यांनी मोठ्या प्रमाणावरती चलन वाचनाचा वापर केला, म्हणजे चक्क ज्याला आपण म्हणतो की डेफिसिट फायनान्सिंग केलं। आणि त्याचा परिणाम एक तर महागाईमध्ये झाला। आणि महागाई म्हटलं तर अमेरिकेमध्ये 2%ची महागाई जेव्हा 5% झाली, तेव्हा आपण विचार करू शकतो की किती पटीने जाते। जसं आपल्याकडे समजा 2%ने वाढले तर तेवढा फरक पडत नाही। तर त्या उद्देशाने जर बघितलं तर 2020च्या नंतर प्रथमच आता हा कल जो दिसतोय, त्याने चक्क 50 बेसिस पॉइंटनी हा व्याजदर कमी केलाय। आणि यांनी असं सूत्रवाच पण केलं की 2024 या आर्थिक वर्षामध्ये अजून 25 आणि 25 बेसिस पॉइंटनी हे कमी करता येईल। आपल्याला माहिती की जेव्हा जेव्हा एकूणच मोठ्या प्रमाणावरती अनिश्चितता असते, तेव्हा जो कल असतो तो ज्याला आपण म्हणतो की सेफ हेवन्स, म्हणजे अमेरिकेसारखी जी अर्थव्यवस्था आहे तिकडे जास्तीत जास्त लोक आपले पैसे ठेवायला लागले, कारण तुम्हाला चक्क 5%पेक्षा जास्ती व्याज मिळत होतं। तर त्या दृष्टीने आता जे आपण संकेत बघतोय की आपल्याकडे पण बँक निफ्टी असेल किंवा निफ्टी किंवा सेन्सेक्स, बँकेक्स, हे सगळेच जवळजवळ 0.25% वरती आहे। आणि त्याचा सगळ्या मोठ्या बँकांना म्हणतो नक्कीच फायदा होतोय। आणि त्याचाच द्योतक आपण म्हणजे जे आपण बघतोय इंडेक्स मध्ये झालेली वाढ। अगदीच, व्याजदरात कपातीमुळे भारतीय शेअर बाजारात परकीय गुंतवणूक वाढेल अशी शक्यता देखील व्यक्त केली जाते, त्याकडे कसं पाहताय? तो प्रश्न कळला नाही। व्याजदरात जी कपात झालेली आहे त्यामुळे भारतीय शेअर बाजारात परकीय गुंतवणूक वाढेल अशी शक्यता देखील व्यक्त केली जाते, त्याकडे कसं पाहताय? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय उदयजी? जगभरातील बाजारावर सकारात्मक परिणामाची शक्यता देखील वर्तवण्यात येते। या संदर्भात अर्थतज्ञ आपल्याशी बातचीत करत होते। काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही, त्यांच्याकडून आपण संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात। भारतात परकीय गुंतवणूक वाढणार का, याकडे देखील भारताच्या नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे। व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सची कपात करण्यात आलेली आहे। फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 50 बेसिस पॉइंटची कपात केलेली आहे। तर दर 4.75% ते 5% दरम्यान असतील। यापूर्वी मार्च 2020 मध्ये ते कमी केले होते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात अर्थतज्ञ उदयजी यांच्याकडून। उदयजी, माझा प्रश्न असा होता की हे जे व्याजदर कपात करण्यात आलेली आहे, या व्याजदर कपातीमुळे भारतीय शेअर बाजारात परकीय गुंतवणूक वाढेल अशी शक्यता व्यक्त केली जाते, त्याकडे नेमकं कसं पाहताय?
आवाज घुसत नाहीये. माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? काही तांत्रिक अडचणींमुळे उदयजी यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये. मात्र या संदर्भात अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेणारच आहोत. तत्पूर्वी व्याजदरात 50 बेसिस पॉइंटची कपात करण्यात आलेली आहे. त्यामुळे दर हे 4.75% ते 5% दरम्यान असतील. यापूर्वी मार्च 2020 मध्ये हे दर कपात केली होती. अमेरिकेच्या फेडरल बँकेकडून व्याजदरात कपात करण्यात आली आहे. 0.50% ची व्याजदरात कपात करण्यात आलेली आहे. व्याजदरात कपात केल्यानंतर अमेरिकन शेअर मार्केटमध्ये तेजी दिसतेय. आरबीआय सुद्धा व्याजदरात कपात करणार का याकडे भारतीयांचं लक्ष आहे. फेडरल बँकेच्या व्याजदर कपातीमुळे सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. व्याज कपात केल्यामुळे लोन स्वस्त होण्याची शक्यता आहे. बँका आणि आर्थिक संस्थांना व्याज कपातीचा फायदा होईल. ज्या कंपन्यांनी जास्त लोन घेतलंय त्यांनाही फायदा होणार आहे. 7 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान आरबीआयची द्विमासिक समीक्षा बैठक आयोजित करण्यात आली आहे. आरबीआय कडून रेपो रेटचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते. फेब्रुवारी 2030 पासून रेपो रेटमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाहीये. अधिक माहिती घेऊयात उदय यांच्याकडून. उदयजी, व्याजदरात कपात जी झालेली आहे त्यामुळे शेअर बाजारात परकीय गुंतवणूक वाढेल का? शेअर बाजारात नक्कीच परकीय गुंतवणूक वाढू शकते. याचं महत्वाचं कारण म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सेफ हेव्हन्स, अमेरिकेसारखी अर्थव्यवस्था आहे, सेफ हेव्हन्स म्हणतात. जेव्हा त्यांच्याकडे जेव्हा व्याजदर चढे असतात त्यावेळेला नक्कीच जे एकूणच बाजारातले पैसे असतात ते अशा ठिकाणी जातात. आता तो व्याजदर कमी केला आणि जे सुतोवाच केले या बाबतीत फेडनी, की जवळजवळ 1.5 ते 2 बेसिस पॉइंट, 150 ते 200 बेसिस पॉइंटनी या 2025 पर्यंत करायची शक्यता आहे. तर त्याचा नक्कीच परिणाम होऊ शकतो. त्याच वेळेला आपण आपल्याला एक पण ही शिकवण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की रिझर्व्ह बँकेचे जे दर आहेत, आपले जे दर आहेत ते 6.5% आसपास सध्या आहेत. आणि गेले कित्येक महिने आपण याच्यावरती काही ज्याला आपण म्हणतो पॉज घेतलेला आहे. तर येत्या द्वैमासिक जेव्हा धोरण जाहीर होईल ऑक्टोबर महिन्यामध्ये, तेव्हा दाट शक्यता आहे की 25 बेसिस पॉइंटनी तरी हे अपेक्षा केली जाते की हे व्याजदर कमी केले जातील. त्याची 2 महत्वाची कारणं म्हणजे सर्वात महत्वाचं कारण ज्याला आपण म्हणतो की इन्फ्लेशन रेट. तर जो किरकोळ महागाईचा दर आहे तो 5.8% होता. तो आता सध्या 3.65 आणि 3.54 या म्हणजे 4% खाली आहे. रिझर्व्ह बँकेचं जे धोरण आहे की त्यांनी जो महागाईचा दर आहे तो 2% ते 4% आणि 4% ते 6% म्हणजे 4% बेस धरून +-2 या बँड मध्ये ठेवायचा त्यांचा मानस होता. आणि गेले कित्येक महिने त्यांना याच्यावरती काबू मिळवण्यात यश आलं नव्हतं. आणि आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलेलं की आमचा सर्वात मोठा शत्रू हा महागाई आहे. त्यामुळे महागाईवरती जोपर्यंत पूर्णपणे काबू मिळत नाही तोपर्यंत रिझर्व्ह बँकेकडून अशा तऱ्हेचं धोरण अपेक्षित नाहीये. पण आता जेव्हा सगळ्या जगातल्या मध्यवर्ती बँका जेव्हा असा निर्णय घेतात आणि आपल्याकडे पण जेव्हा महागाईचा हा जो रेट आहे हा 4%च्या खाली आलाय, तेव्हा मला वाटतं त्याचा सकारात्मक परिणाम होऊन रिझर्व्ह बँक नक्कीच हे रेट कमी करू शकेल. आणि असे रेट कमी केल्यानंतर नक्कीच जे ईएमआय आपण म्हणतो, जे कर्जदार आहेत तर त्यांना याचा फायदा होऊ शकतो. अगदीच. रिझर्व्ह बँकही आपल्या व्याजदरात कपात करेल अशी शक्यता वाटतेय का? उदयजी, माझा आवाज पोहोचतोय का? माझा प्रश्न असा आहे की रिझर्व्ह बँकही आपल्या व्याजदरात कपात करेल अशी शक्यता वाटतेय का? तर अतिशय महत्वाची बातमी आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात 0.5% कपात जाहीर केलेली आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेत घसरलेला रोजगार निर्मितीचा दर आणि महागाईचा घसरलेला निर्देशांक या दोन्हींचा विचार करून अमेरिकन रिझर्व्ह बँकेने ही व्याजदर कपात जाहीर केलेली आहे.
2020 मध्ये ही व्याजदर कपात करण्यात आली होती. त्यानंतर थेट 4 वर्षांनी 2024 मध्ये म्हणजेच आता ही व्याजदर कपात करण्यात आलेली आहे. या व्याजदर कपातीमुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तसेच भारतीय बाजारातही व्याजदर कपातीचे सकारात्मक परिणाम अपेक्षित आहेत.